श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्य नामधारकाने सिद्धमुनींना गुरुचरित्र विस्तारपूर्वक सांगण्याच्या निमित्ताने कृपया स्वामींविषयी अधिक सांगावे अशी विनंती केली. शिष्य वर्ग यात्रेकरिता गेल्यानंतर श्री गुरूंजवळ कोण राहिले, त्याचे पुढे काय झाले ते समग्र सांगावे. शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धांना समाधान वाटले आणि ते म्हणाले, शिष्यश्रेष्ठ नामधारका, तुझ्यासारखा गुरुभक्त खरोखरीच धन्य आहे. माझे मन अविद्यारूपी मायेत गुरफटून निद्रिस्त झाले होते. तुझ्यामुळे माझ्या ठायी ज्ञानरूपी ज्योतीचा उदय झाला आणि ते जागृत झाले. हे शिष्या, तू माझा प्राणप्रिय मित्र आहेस. तुझ्यामुळे मला गुरुचरित्र आठवले आणि मी सुखी झालो. मी अज्ञानरूपी तप्त उन्हाळ्याने पीडा शोषित होतो. तू मला ज्ञान अमृत रूपी सागरात लोटलीस. तू माझ्यावर केलेल्या या उपकारांमुळे माझे मन संतुष्ट झाले आहे. तेव्हा तू पुत्रपौत्रांसह सुखाने नांदशील. तुझ्या घरी कधीही दैन्य राहणार नाही. तू गुरुकृपेला पात्र असा बालक आहेस. तुला सर्व लोक मान देतील. तू 8ही प्रकारच्या वैभवाने युक्त होशील. हे माझे सत्यवचन आहे. त्याविषयी तू शंका धरू नकोस. गुरुचरित्र ही कामधेनू आहे. त्याविषयी मी तुला सविस्तर कथन करतो. श्री गुरु वैजनाथाजवळ गुप्त स्वरूपात राहिले. त्यांच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेले. तेव्हा श्री गुरूंजवळ मी स्वतः सेवा करण्यासाठी राहिलो होतो. या रम्य मनोहर ठिकाणी श्री गुरु 1 वर्ष गुप्तपणे राहिले. येथे ते अंबेचे नित्यस्मरण करीत होते. एकदा एक ब्राह्मण तिथे आला. त्याने श्री गुरूंना पाहिले व त्यांना नमस्कार केला. श्री गुरूंचरणी मस्तक ठेवून त्याने स्तुतीपूर्वक म्हटले, स्वामी, माझा उद्धार करा. मी अज्ञानरूपी सागरात बुडालो आहे. मी कित्येक दिवस तप करत आहे, तरीही माझे मन स्थिर होत नाही आणि त्यामुळे मला अजूनही ज्ञान प्राप्त झाले नाही. ज्ञानाशिवाय तपस्वी माणसाचे कष्ट व्यर्थ आहेत आणि गुरुसेवेशिवाय त्याचे मन स्थिर होत नाही. तुम्हाला पाहताच माझे मन आनंदित झाले. तुम्ही या जगताचे तारक आणि गुरु आहात, तेव्हा मला त्वरित ज्ञान होईल असा उपदेश करावा. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्री गुरु हसले आणि म्हणाले, तू गुरुशिवाय मुनी तापसी कसा झालास ते आधी मला सांग. त्या ब्राह्मण मुनीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अतिशय दुःखाने तो म्हणाला, हे गुरुराया, ऐका. माझे जे गुरु होते ते फारच कठोर बोलत असत. त्यांनी मला अतिशय त्रासले करू नयेत अशी कृत्ये ते मला करावयास सांगत असत. ते वेद, शास्त्रे, तर्क, भाष्य, व्याकरण याविषयी मला काहीही न सांगता म्हणत, तुझे मन अजून स्थिर झालेले नाही. ते मला दुसरेच काही सांगत असत. अशा वेळी माझे मन स्थिर नसल्यामुळे मीही त्यांचा शब्द वाया घालवून त्यांचे काही ऐकत नसे. तेव्हा ते माझ्यावर अधिकच रागवत असत. अशा स्थितीत मी कित्येक दिवस त्यांच्यापाशी राहिलो. ते मला निष्ठुरपणे बोलत. अखेर मी त्यांच्यावर रागावून येथे आलो. त्यावर श्री गुरु हसून म्हणाले, ब्राह्मणा, ऐक. तू स्वतःच तुझा आत्मघात करून घेत आहेस. एखादा मूर्ख आपल्याच देहावर आपलाच मल टाकत आपल्याच नशिबाला दोष देत सर्वांना सतत सांगत फिरत असतो. तसेच तुझे वागणे आहे. तू आपलेच नाक कापून समोरच्याला अपशकुन करीत आहेस. तू स्वतःचे गुणावगुण काय आहेत याचा विचार करत नाही. मग तुला ज्ञान कसे प्राप्त होणार? तू गुरुद्रोह करणारा अल्पबुद्धीचा आहेस. तू मला आपल्या गुरुचे गुणदोष सतत सर्वत्र सांगत फिरतोस. मग तुला ज्ञान कसे होईल? तुझे मन स्थिर कसे होईल? मौल्यवान ठेवा जवळ असताना आपण रानोमाळ कशास भटकावे? आपले गुरु कामधेनूसारखे असताना त्यांना सोडून तू आपल्याजवळ का यावेस? जो मनुष्य गुरुद्रोह करणारा आहे, ज्याला इह व परलोकी कोणतेही ज्ञान लाभत नाही, घुबडाला दिव्याचा काय उपयोग? जो गुरुसेवा जाणतो तो ज्ञानसंपन्न होतो. गुरु संतुष्ट झाल्यावरच शिष्याला वेदशास्त्रांचे ज्ञान होते. श्री गुरुला संतुष्ट केले असता अष्टसिद्धी वश होतात आणि वेदशास्त्राचेही आकलन होते. हे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाने श्री गुरूंचरणी मस्तक ठेवले आणि आर्ततेने विनवणी केली, हे जगद्गुरु, तुमचा जय जयकार असो. आपण निर्गुण निर्विकार आहात. ज्याचा पार लागत नाही असे ज्ञानसागर आहात. अज्ञान मायेच्या आवरणामुळे गुरु कोण व कसा ते मी ओळखू शकलो नाही. तुम्ही ज्ञानी आहात, त्यामुळे मला कृपया मार्गदर्शन करा. गुरु कसा ओळखावा, त्याची सेवा कशी करावी याविषयी हे विश्ववंद्य गुरुमूर्ती आपण मला सांगावे. माझे मन स्थिर होऊन मला सद्गुरूंची ओळख पटेल याचे ज्ञान मला द्यावे. असे सांगत तो श्री गुरुचरणी नतमस्तक झाला. त्याचे अर्थवचन ऐकून श्री गुरु त्याला गुरुसेवा कशी करावी हे विस्तारपूर्वक सांगते झाले. ते म्हणाले, हे मुनिवरा, ऐक. आपले आई वडील हे प्रथम गुरु होत. जो उपदेश
देतो तो परमश्रेष्ठ गुरु होय. गुरु हाच ब्रह्म, गुरु हाच शंकर आणि गुरु हाच नारायण स्वरूप आहे. मनाचा निर्धार करून भक्तिभावाने गुरु सेवा करावी. या संबंधीची एक कथा महाभारताच्या आदी पर्वात आहे. ती मी तुला सांगतो, ऐक. द्वारावती तीर्थापाशी धौम्य नामक ऋषीजवळ वेदाभ्यास करण्याच्या निमित्ताने 3 शिष्य राहत होते. त्यातील एक पांचाल देशातील आरुणी, दुसरा वेद, तिसरा उपमन्यू नावाचा होता. ते तिघे विद्याप्राप्तीच्या हेतूने गुरुसेवा करीत होते. पूर्वी प्रथेनुसार गुरु आपल्या शिष्याकडून सेवा करून घेत आणि त्याच्या अंतःकरणाची परीक्षा घेत असत. त्याचे अंतःकरण पाहून त्याची भक्ती अनन्य आहे असे पाहून तात्काळ कृपा करून त्याची मनोकामना पूर्ण करीत असत. धौम्य ऋषीही असेच होते. त्यांनी एक दिवस आरुणीला आज्ञा केली, त्यास हे ब्राह्मणा तू नीट ऐक. धौम्य आपल्या शिष्याला म्हणाले, आरुणी तू शेतामध्ये जा आणि तेथील जमीन तृप्त होईपर्यंत शेताला पाणी दे. तळे शेताच्या खालच्या अंगाला आहे. तेथे साळी पेरलेली आहे. तिथे जाऊन तू पाणी घाल. गुरु आज्ञा होताच आरुणी धावत रानात गेला. त्याला तिथे एक मोठा कालवा वाहताना दिसला. पाण्याचा लोंढा मोठा आवाज करीत जोराने वाहत होता. शेत जमीन उंचावर होती, त्यामुळे पाणी वर न चढता दुसरीकडे वाहून जात होते. तो मनाशी म्हणाला, आता मी काय करू? या पाण्याला बांध कसा घालू? गुरुजी रागे भरले. त्याने दगड, शिळा वगैरे आणून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दगड गोटे वाहून गेले. तो अनेक प्रकारे प्रयत्न करीत होता, मात्र पाणी वर चढत नव्हते. अरे देवा, श्रीहरी, मी काय करू? गुरूंच्या सांगण्यावरून पाणी शेतात चढले नाही तर मी प्राणत्याग करेन, असा त्याने मनाशी विचार केला. त्याने गुरूंचे ध्यान केले आणि बऱ्याच विचारांती एक उपाय करून पाहण्याचे ठरवले. पाण्याच्या प्रवाहात दगड टाकले तर ते वाहून जातात, तेव्हा आपण स्वतःच प्रवाहात आडवे पडावे असे त्याने ठरवले. त्याचे दोन्ही हात एका दरडीवर ठेवले आणि पाय दुसऱ्या टेकाडावर ठेवून तो गुरूंचे ध्यान करीत स्वतः प्रवाहात आडवा पडला. तो शिष्य श्रेष्ठ प्रवाहात आडवा पडला तेव्हा पाणी अडले आणि पातळी वाढल्याने अर्धे अधिक पाणी गुरूंच्या शेताकडे जाऊ लागले. अर्धे पाणी मात्र पूर्वीप्रमाणेच वाहून जात होते. त्या पाण्यात तो शिष्य अर्धवट बुडून संतोषाने पडून राहिला. आरुणी पाण्यात पडून राहिल्यामुळे गुरूंच्या शेतामध्ये पूर्णपणे पाणी भरले. सूर्य मावळण्याची वेळ आली तरीही आपला शिष्य कसा आला नाही असा विचार गुरु धौम्य ऋषी मनात करू लागले. त्या विचारातच ते आपल्या शेताकडे गेले. तेव्हा त्यांनी सर्वत्र पाणी आल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना आनंद झाला. मात्र त्यांना शिष्य आरुणी कुठेही न दिसल्यामुळे ते हाका मारू लागले, माझा शिष्य कोठे आहे? त्याला वाघाने खाल्ले की सर्पाने गिळले? मनात असा विचार करत ते शिष्याला मोठ्याने हाका मारू लागले. अरे आरुणी, कुठे आहेस रे? असे प्रेमाने बोलावू लागले. धौम्य ऋषीच्या काळजीपोटी मारलेल्या हाका शिष्याच्या कानी पडल्या. तेव्हा तो जिथे होता तिथून उठला आणि गुरूंजवळ येऊन भक्तिभावाने वंदन करता झाला. धौम्य ऋषींनी त्याला जवळ घेतले आणि आश्वासन दिले, हे शिष्य श्रेष्ठा, तुला आता वेदशास्त्र, व्याकरण इत्यादी सर्व विद्या आल्या असे समज. गुरुनी असे म्हणता क्षणी तो शिष्य तात्काळ महाज्ञानी झाला आणि भक्तिभावाने गुरूंच्या पाया पडला. कृपाळू धौम्य मुनींनी त्याला आश्रमात नेले आणि त्याला घरी जाण्याची व विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा दिली. आरुणी आज्ञा घेऊन आपल्या घरी निघाला. तेव्हा गुरूंजवळ आणखी 2 शिष्य होते. दुसरा शिष्य वेद नित्य गुरुसेवा करीत असे. त्याची परीक्षा पाहण्यासाठी धौम्य गुरु त्याला म्हणाले, मी तुला एक काम सांगतो. तू अहोरात्र माझ्या शेताची राखण कर आणि पिकणारे धान्य आश्रमात घेऊन ये. हे ऐकून शिष्य वेद आनंदाने शेत राखण्यासाठी गेला. शेत पिकेपर्यंत त्याचे अहोरात्र कष्ट केले. धान्याची रास झाली. मग एका रात्री तो गुरूंपाशी आला आणि म्हणाला, शेतामध्ये धान्याची रास तयार आहे, ती आश्रमात आणण्याविषयी आपली काय आज्ञा आहे? तेव्हा धौम्य म्हणाले, शिष्या, तू शेतासाठी फार कष्ट केलेस, तेव्हा आता धान्य घरी घेऊन ये. असे म्हणून त्यांनी रेडा जुंपलेला एक गाडा वेद शिष्याला दिला. त्या गाड्यासवे शिष्य शेताकडे आला. त्याने गाड्याच्या एका बाजूला रेडा जुंपला आणि दुसऱ्या बाजूला स्वतः जुंपून घेतले आणि 2 खंडी भाताने भरलेला गाडा ओढत तो निघाला. रेडा वेगाने चालला होता. तितक्या वेगाने शिष्य वेदाला चालता येईना, तेव्हा त्याने आपल्या गळ्याला जोखड बांधून घेतले. वेद जोर करून गाडा ओढीत चालला असता वाटेत रेडा चिखलात रुतला. तेव्हा वेद त्याला बाहेर ओढून काढण्याचा प्रयत्न करू लागला. रेडा चिखलात रुतला म्हणून वेद जोराजोराने गाडा ओढू लागला. तेव्हा त्याच्या गळ्याला जोखडाचा फास बसू लागला. मग रेड्याला तिथेच सोडून त्याने गाडा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गळ्याला फास रुतू लागल्याने त्याचे प्राण कंठाशी आले. अशा त्या निर्णायक परिस्थितीमध्ये अनेक धौम्य ऋषी तिथे आले.
त्यांनी शिष्याची अवस्था पाहिली तेव्हा त्यांना त्याचे कष्ट दिसून आले. त्यांनी त्या परिस्थितीतून शिष्याला बाहेर काढून त्याला आलिंगन दिले आणि तू वेदशास्त्र पंडित होशील असा वर दिला. वर देता क्षणीच वेदशिष्य विद्यावान बनला आणि गुरूंची आज्ञा घेऊन आपल्या घरी परतला. तिसरा शिष्य उपमन्यू गुरुसेवेमध्ये अतिशय तत्पर असे. तो गुरुची सेवा शुश्रूषा नित्यनेमाने करीत असे. तो जरा खादाड असल्यामुळे त्याची बुद्धी स्थिर राहत नसे. तेव्हा त्याच्याविषयी एक उपाय करण्याचे गुरूंच्या मनात आले. त्याला धौम्य म्हणाले, तू गुरे घेऊन नियमितपणे रानात जा आणि त्यांची राखण कर. गुरु आज्ञा प्रमाण मानून उपमन्यूने त्यांना वंदन केले आणि तो गुरांना चरावयास रानामध्ये घेऊन गेला. त्यातच दिवस सरला. अशातच त्याला भूक लागली. तेव्हा तो तातडीने सर्व गुरे घेऊन परत आला. तेव्हा तू लवकर का आलास असे म्हणून गुरु त्याच्यावर रागावले. सूर्य मावळेपर्यंत तू रानात गुरे राखली पाहिजेस. असे दररोज करीत राहा असेही ते म्हणाले. त्यास होकार देऊन तो गुरे घेऊन रानात गेला. परंतु त्याला भूक लागली तेव्हा तो गुरुस्मरण करू लागला. गुरे नदी तीराजवळ चरत होती. उपमन्यूने नदी स्नान केले. जवळच ब्राह्मणांची 4 घरे होती. तेथे तो गेला आणि त्याने तिथे पुरेशी भिक्षा मागितली. नीट भोजन केले. अशा रीतीने तो गुरे राखण्याचे काम करू लागला. अशा प्रकारे तो दररोज गुरे चरायला नेऊन परत आणि तोवर रात्र होत असे. तेव्हा एके दिवशी धौम्य मुनींनी उपमन्यूला विचारले, तू नित्य उपाशी असतोस, मग तुझा देह कसा धष्टपुष्ट असा कसा? तेव्हा उपमन्यू म्हणाला, मी दररोज विप्रांच्या घरी भिक्षा मागून भोजन करतो. त्यावर गुरु म्हणाले, तू दररोज भोजन करतोस, रात्री गुरे घेऊन परत येतोस, पण मग मला न सोबत करता तू एकटाच कसा काय भोजन करतोस? तू भिक्षा माग, मात्र ती दररोज घरी आणून दे. त्यानंतर गुरांसोबत रानात जा आणि राखण करून रात्री परत घेऊन ये. गुरूंच्या आज्ञेनुसार उपमन्यूने दुसऱ्या दिवशी मागितलेली भिक्षा घरी आणून दिली आणि तो गुरे घेऊन रानात गेला. त्याचे घरी पोटभर जेवण होईना म्हणून तो पुन्हा काही ठिकाणी भिक्षा मागून भोजन करीत असे व त्यानंतर रानात जात असे. अशा तऱ्हेने तो 2 वेळा भिक्षा मागत असे. पहिली भिक्षा घरी आणत असे आणि दुसऱ्या भिक्षेतून स्वतःचे भोजन घेत असे. असा त्याचा दिनक्रम असे. अशातच काही दिवस सरले. उपमन्यू अंगाने चांगला स्थूल झाला. तेव्हा धौम्य गुरूंनी त्याला त्याविषयी एके दिवशी विचारले. तेव्हा त्याने सांगितले, मी दररोज 2 वेळा भिक्षा मागतो, त्यामुळेच माझी भूक भागते. मी 1 वेळ मिळणारी भिक्षा घरी आणून देतो आणि दुसऱ्यांदा मिळणारी भिक्षा स्वतः भक्षण करतो. त्यांचे बोलणे ऐकून संतापलेले धौम्य मुनी त्याला म्हणाले, तू 2 वेळची भिक्षा घरीच आणून दे. गुरु आज्ञाप्रमाण मानून तो 2 वेळची भिक्षा घरी आणू लागला. त्याने आपल्या मनात क्लेश होऊ दिले नाहीत. पुढे तो गुरे घेऊन रानात गेला. त्याला भूक लागली तेव्हा त्याला एक वासरू गायीचे दूध पीत असल्याचे दिसले. वासरू दूध पिताना थांबत असे. तेव्हा त्याच्या उष्ट्या दुधाचे काही थेंब जमिनीवर पडून फुकट जात असत. हे पाहून तो गायीजवळ गेला. त्याला भूक लागली असल्याने तो धावत गेला आणि खाली पडणारे दूध त्याने दोन्ही हातांच्या उंजळीत धरले. अशा रीतीने वासराचे उष्टे दूध पिऊन तो आपले पोट भरू लागला. 2 वेळची भिक्षा मात्र तो घरी नेऊन देत असे. असे असूनही उपमन्यू पुष्ट झालेला पाहून धौम्य मुनी म्हणाले, याचे शरीर लक्षण पाहिले तर हा स्थूल झालेला दिसतो. पुढे त्यांनी विचारले, तू स्थूल कसा झालास? तेव्हा उपमन्यू म्हणाला, मी वासरांचे उष्टे दूध पितो. तेव्हा ते शिष्याला म्हणाले, अरे, उष्टे खाऊन बुद्धी नष्ट होते व त्यात अनेक दोष निर्माण होतात. तेव्हा आजपासून तू उष्टे दूध पिऊ नकोस. गुरुने सांगितल्याप्रमाणे त्याने उष्टे दूध पिणे बंद केले. मात्र आता कोणता आहार घ्यावा असा प्रश्न त्याला पडला. पुढे तो रानात गेला. तेव्हा त्याने रुईच्या झाडाचा पांढरा चीक गळत असल्याचे पाहिले. तेव्हा हे दूध बरे आहे असे उष्टे नाही. तेव्हा हेच दूध मनसोक्त पितो असे म्हणून तो तिथेच बसला. रुईची पाने तोडून तो पोट भरेल इतका चीक घेत असताना त्यातील काही भाग त्यांच्या डोळ्यात गेला. त्यामुळे त्याला अंधत्व आले आणि दिसेनासे झाले. गुरु न दिसण्यामुळे त्याला चिंता वाटू लागली. अंध झालेला तो तास पडत गुरांना शोधण्याकरिता रानात जात असत. एका आडात पडला. आडात पडतेवेळी त्याच्या मनाला गुरे हरवली की गुरु रागे भरतील याची काळजी लागून राहिली. तो आडात पडलेला असता इथे दिवस मावळला तरीही शिष्य परतला नाही याची धौम्य ऋषींना काळजी वाटू लागली. म्हणून ते रानात गेले. तिथे त्यांना गुरे दिसली, मात्र उपमन्यू कुठे दिसेना. तेव्हा ते मोठ्याने त्यास हाका मारू लागले. त्यांची हाक ऐकून उपमन्यूने प्रतिहाक दिली. तेव्हा धौम्य ऋषी लागलीच त्याच्यापाशी गेले. त्यांनी उपमन्यूचा वृत्तांत ऐकला. तेव्हा त्याला
त्यांना त्याची अतिशय दया आली. ते उपमन्यूला म्हणाले, तू अश्विनी कुमारांची स्तुती कर. गुरु सूचनेनुसार त्याने तात्काळ अश्विनी कुमारांचे ध्यान केले आणि त्याला पुन्हा वृष्टी प्राप्त झाली आणि तो आडातून बाहेर येत गुरूंना सामोरा गेला. उपमन्यूने धौम्य ऋषींना वंदन केले आणि त्यांची अनेक प्रकारे स्तुती केली. तेव्हा संतुष्ट होऊन धौम्य मुनींनी त्याला पोटाशी धरले आणि ते म्हणाले, मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. त्यांनी प्रसन्नतेने शिष्याच्या मस्तकावर हात ठेवला. उपमन्यू वेदशास्त्रांचे पूर्ण ज्ञान झाले. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, आता तू घरी जा, विचार करून सुखाने राहा, विवाह करून सुखाने राहा. तुझी मोठी कीर्ती होईल, तुझे अनेक शिष्य होतील, त्यांना उत्तंग नावाचा तुझा शिष्य मोठ्या योग्यतेचा होईल. तोच तुला गुरुदक्षिणा देण्यासाठी शेषाला जिंकून कुंडले आणील आणि मोठी कीर्ती प्राप्त करेल. जनमेजय राजाला तोच उपदेश करील आणि तोच याग करून त्याच्या करवी सर्व सर्पांना मृत्यूपंथाला धाडेल. पुढे श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले, याच उत्तंकाने पुढे जन्मेजयाला प्रेरणा देऊन सर्पसत्र केले आणि त्यात सर्व सर्प मारविले. या उत्तंकाने मंत्राच्या साहाय्याने इंद्रासह तक्षकाला स्वर्गातून खाली आणले, म्हणून त्याची त्रैलोक्यात ख्याती झाली. हे गुरुकृपेचे सामर्थ्य आहे. जो गुरूंना दूषणे देतो त्याला परलोकाची प्राप्ती होत नाही. त्या पातकी माणसाला कुंभीपाक नरकात पडावे लागते. गुरुला संतुष्ट केल्याने काय साध्य होत नाही. वेदशास्त्रे अवगत करून देण्याकरता त्याला एक क्षणही पुरेसा नसतो. हे सर्व तुला माहीत असूनही तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस. तू तुझ्या गुरुजवळ जा, तोच तुला तारेल. त्याचे मन संतुष्ट केलेस तरच तुला मंत्र साध्य होईल. म्हणून मनाचा निश्चय करून तू परत जा. श्री गुरूंनी आज्ञा दिली तेव्हा तो विप्र सर्वज्ञानी होऊन श्री गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांची विनवणी करू लागला. हे गुरुमूर्ती, तुमचा विजय असो. मला आपण परमार्थाचे साधन सांगितले, कृपेने तत्वबोध केला. मी खरोखरच गुरूंशी द्रोह केला आहे. माझ्या हातून मोठा अपराध घडला आहे. मी गुरूंचे मन दुखावले आहे. आता त्यांना संतुष्ट कसे करू? सोने, लोखंड वगैरे धातूचे तुकडे पडले तरी एक वेळेस ते साधता येतात, मात्र मोती फुटले तर त्यांना कसे साधणार? माणसाचे मन मोडले की ते पुन्हा सांधणे कठीण असते. माझे मन पतित झाले आहे, तेव्हा आता जगून तरी काय उपयोग? माझे गुरुद्रोह करणारे शरीर वाचवून काय उपयोग? मला जगण्याची इच्छा नाही. मी गुरूंसाठी प्राणार्पण करेन. अशा प्रकारे नृसिंह सरस्वतींना आपले मनोगत सांगून तो ब्राह्मण वैराग्यमुक्त होऊन तिथून निघाला. त्याने प्राणत्याग करण्याचा निश्चय केला. पश्चात्तापाने पळून निघाल्याने त्या ब्राह्मणांचे अंतःकरण निर्मळ झाले. गवताला अग्नी लागताच ते तत्क्षणित भस्म होते. कापराला अग्नीचा स्पर्श घडताच तो भराभरा जळून जातो, तसे त्याचे झाले. पाप शतजन्मीचे असले तरी पश्चाताप झाल्याने त्याचे त्वरित क्षालन होते. मनाचा दृढ निर्धार करून तो ब्राह्मण जीव देण्यास निघाला. हे पाहून श्री गुरूंनी त्याला परत बोलावले आणि ते म्हणाले, तू चिंता करू नकोस. तुझ्या दुरिताचे सर्व दोष गेले आहेत असे समज. तुझ्या मनात वैराग्य उत्पन्न झाले, तुझी पापे जळून गेली. तेव्हा तू मन एकाग्र करून श्री गुरुचरणांचे ध्यान कर. तेव्हा त्या ब्राह्मणाने श्री गुरुचरणांना वंदन केले आणि तो म्हणाला, हे जगद्गुरु, आपण साक्षात त्रयमूर्तीचे अवतार आहात. आपली कृपा झाली तर या शरीरात पापे कशी राहतील? सूर्याचा उदय झाला की अंधार कसा राहील? अशा प्रकारे सद्गुरूंची स्तुती करत असताना हर्षभराने त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले आणि गळा दाटून आला. त्याने शुद्ध मनाने श्री गुरुचरणांवर मस्तक टेकले आणि अर्थभावाने तो सांगता झाला, हे गुरुमूर्ती, माझा उद्धार करा. त्याच्या मनाचा निर्धार पाहून श्री गुरूंनी प्रसन्न चित्ताने ब्राह्मणाच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवला. तत्क्षणी त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले. त्याला वेदशास्त्रे आणि मंत्रविद्या तात्काळ प्राप्त झाली. श्री गुरु प्रसन्न झाले. तेव्हा त्या ब्राह्मणाच्या भाग्याचे वर्णन ते काय करावे? परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने व्हावे, तसे श्री गुरु कृपा होता त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले. ब्राह्मण आनंदित झाला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, तू माझे एवढे ऐक आणि तू तुझ्या गुरूंजवळ परत जा. त्यांना भक्तिभावपूर्वक वंदन कर. त्यांना नक्की संतोष होईल, हे माझे सत्यवचन मान. श्री गुरूंनी परत पाठविल्यामुळे तो ब्राह्मण त्याच्या मूळ गुरूंपाशी गेला. ब्राह्मणाला निरोप देऊन श्री गुरु भिलवडी गावास गेले. तेथे श्री भुवनेश्वरी देवीचे स्थान आहे. कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर औदुंबर वृक्ष आहे. तेथे श्री गुरु गुप्त रूपाने राहिले. सिद्धगुरु शिष्य नामधारकाला म्हणाले, भिलवडी येथे श्री गुरूंचा महिमा कसा वाढला त्याविषयी मी तुला सांगणार आहे.
सरस्वती गंगाधर म्हणतात, हे मनोहर श्री गुरुचरित्र सविस्तर ऐकल्यामुळे सर्व अभिष्ट पूर्ण होतील. अशा तऱ्हेने हे श्री गुरुचरित्र शिष्यांना विवेक बोध करणारे, गुरुभजनी रमविणारे आणि पवित्र विद्यादान करणारे आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादातून घडणारा श्री गुरुसेवा शुश्रूषा महत्त्व सांगणारा हा 16वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.